मागील 8 दिवसापासून टोमॅटो पिकाला वातावरण हे अनुकूल नसल्यामुळे कंटिन्यू ढगाळ वातावरण आणि सततचा पाऊस यामुळे लहान फळांवरती जीवाणूजन्य बुरशीचा प्रादुर्भाव आपला आलेला दिसेल। हे जे काळे स्पॉट आहेत हे जीवाणूजन्य बुरशीपासून तयार झालेले आहेत। हवेमध्ये आर्द्रता वाढणे, टेम्परेचर कमी असणे आणि सतत फळ ओलं असणे, सततच्या पावसामुळे ह्या फळांवरती असा जीवाणूजन्य बुरशीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे। आपण जर बघितलं तर ह्या एका काळ्या स्पॉटच्या शेजारी ओलसरपणा दिसतो, हे ओलं दिसतंय, म्हणजे अजून ही बुरशी ॲक्टिव्ह आहे। तर शेतकरी मित्रांनो, टोमॅटोवरती एकदा जीवाणूजन्य बुरशीचा प्रादुर्भाव आला तर हे स्पॉट पुन्हा कशानेच जात नाही। म्हणून येऊ नये म्हणून यासाठी आपण प्रिव्हेंटिव्ह स्प्रे काय घ्यायला पाहिजेत, तर बॅक्टेरियानाशकाचे स्प्रे आपण घ्यायला पाहिजेत। सतत जर पाऊस असेल, पाऊस थोडाही उघडला तर त्यावेळेस आपण कासोगामायसिन असेल, स्टेप्टोमायसिन असेल किंवा टेट्रासायक्लिन असेल, फिलिडामायसिन असेल, याचे स्प्रे आपण स्पर्शजन्य बुरशीनाशकासोबत घ्यायला पाहिजे। म्हणजे कसं की जे आपण फवारणी घेणार आहेत, उपचारात्मक असेल किंवा प्रिव्हेंटिव्ह असेल, तर याच्यामध्ये आपण रेडोमिल गोल्ड जर 40 ग्रॅम घेतले तर कासोबी 40 मिली घ्यायला पाहिजे, असा एक स्प्रे द्यायला पाहिजे। त्याचप्रमाणे सेकंड स्प्रे एक 3 ते 4 दिवसांनी पाऊस उघडल्यानंतर लगेच कवच किंवा टॅक्स शील्ड, हे त्याच्यामध्ये क्लोरोथानोलिल येतं 70%, तर हे आपण त्याच्यामध्ये 40 ग्रॅम घ्यायला पाहिजे। आणि स्टेप्टोमायसिन किंवा टेट्रासायक्लिन हे आपण कोमट पाण्यामध्ये थोडंसं विरघळून 3 ग्रॅम घ्यायला पाहिजेत। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, हे बॅक्टेरियल स्पॉट येऊ नये यासाठी धानुका कंपनीचे जेनेट हे बुरशीनाशक चांगले आहेत। तर जेनेटमध्ये ब्ल्यू कॉपरचं कॉम्बिनेशन असलेलं कॉपर ऑक्झिक्लोराइड आणि कासोगामायसिनचं कॉम्बिनेशन आहे, ते पण एकदम चांगल्यापैकी या बॅक्टेरियल करप्यासाठी चांगलं काम करतं आहे। तर शेतकरी मित्रांनो, अजून एक असं की हे स्पॉट कमी होण्यासाठी आपल्याला जे सॉल कंपनीचं आर्यन आहे, तर हे आर्यन आपण 40 ग्रॅम घेऊ शकतो। आणि त्याच्यामध्ये अजून स्टेप्टोमायसिन एक 3 ग्रॅम घेऊन अशा पद्धतीने आपण स्प्रे घेऊ शकतो। त्याचप्रमाणे जर वापसा स्थिती आल्यानंतर ड्रीपमधून आपण 1 लिटर फिलिडामायसिनसुद्धा देऊ शकतो। आता हे झालं बुरशीनाशकाचं। शेतकरी मित्रांनो, आपण टोमॅटो पिकामध्ये कॉपर खताची लेवल जर वाढवली, आता ही ताम्रयुक्त बुरशी आहे, म्हणजे जीवाणूजन्य असलं तरी कॉपर कमी पडलं, नत्राचं प्रमाण जास्त आलं तरी पण हे बुरशीजन्य स्पॉट हे जास्त, आपलं जीवाणूजन्य स्पॉट जास्त येतात। तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे की पानांद्वारे थोडं कॉपरयुक्त जी खतं आहेत, फॉर्मॅक असेल, रिमॉल असेल, तर ही फवारणी आपण पानांद्वारे द्यायला पाहिजेत। त्याचप्रमाणे जमिनीमधून 1% बोर्डो मिश्रण आपण खालून सोडायला पाहिजे। बोर्डो मिश्रणमध्ये मी कॉपर सल्फेटमध्ये आपण चुना मिक्स करून जर ड्रीपमधून जर सोडलं तरी पण हे स्पॉट कमी व्हायला मदत होते। त्याचप्रमाणे आपण ड्रीपमधून मॅक्टो DAP असेल, थोडक्यात कॉपर, पोटॅश आणि मॉलिब्डेनम लेवल, त्याचप्रमाणे कॅल्शियम लेवल ही आपण मुळ्यांवाटे, पानांवाटे थोडे ह्या पिकाला वाढवायला पाहिजेत, जेणेकरून ह्या जीवाणूजन्य असेल किंवा बुरशीजन्य जे इतर काही जे स्पॉट आहेत पानांवरती, फळांवरती, हे थोडे कंट्रोल होईल। तर शेतकरी मित्रांनो, मला एकच सांगायचं आहे ह्या व्हिडिओमधून की तुम्ही असे जीवाणूजन्य करपा येण्याच्या अगोदर तुम्ही प्रिव्हेंटिव्ह स्प्रे घ्या। उपचारात्मक याला काहीच पर्याय